नमस्कार मित्रांनो, राम राम, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय जय संविधान. मित्रांनो, मागच्या महिन्यामध्ये न्यायालय व विधी यांच्या जागा निघाल्या होत्या. सुरक्षा रक्षकांच्या म्हणजे निघाल्या होत्या म्हणजे कशा, न्यायालयाच्या स्वतंत्र भरती नाही, ही AMSFच्या अंडरमध्ये सुरक्षा जाणार होती. तर आपण माणुसकी सुरक्षा रक्षक सेना यांना आपण फोन करून सांगितलं होतं, नागपूरचे आहेत ते. तर त्यांचं आणि आपलं बोलणं झालं होतं. तर त्यांच्या अनुषंगाने त्यांनी पत्रव्यवहार केला होता आपल्या नागपूर मंडळामध्ये, सुरक्षा रक्षक मंडळामध्ये, की न्यायालयाच्या जागा निघालेल्या आहे आणि त्या MSF कडे जात आहेत. तर लवकरात लवकर त्या जागा आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाच्या अंतर्गत यावा यासाठी पाठपुरावा पत्रव्यवहार केला होता, वरपर्यंत केला होता मित्रांनो. तर त्याला म्हणजे 16 तारखेलाच, म्हणजे कालचीच गोष्ट आहे, ते मान्यता भेटलेली आहे. तर त्या अनुषंगाने त्याचं परिपत्रक पण आलंय. ते परिपत्रक पण आपण व्हिडिओच्या माध्यमातून स्क्रीनवर दिसेलच तुम्हाला. तर पहिल्यांदा धन्यवाद माणुसकी सुरक्षा रक्षक सेना, जे संस्थापक असतील, अध्यक्ष, उपाध्यक्ष व सरचिटणीस, सर्व टीमचं खूप खूप अभिनंदन करतो की तुम्ही मनावर घेतलं आणि आज नागपूर वर्धा न्यायालय विधी, म्हणजे न्यायालय असतील किंवा न्यायालयाचे हेडक्वार्टर असतील किंवा छोटे छोटे औद्योगिक न्यायालय असतात बघा, त्या ठिकाणी आपली सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षकच पुरवले जाणार आहेत मित्रांनो. त्याचं परिपत्रक आलेलं आहे. तर त्या अनुषंगाने आपण हा जस्ट छोटासा व्हिडिओ बनवतोय की नागपूरला आता जागा निघाल्या, म्हणजे नागपूरला जे फॉर्म भरले त्याचा आता लवकरच कागदपत्र पडताळणी आणि मैदानी चाचणी ही लवकरच होणार आहे. त्याच्यातून जे सुरक्षा रक्षक पात्र होतील त्यांना न्यायालय व न्यायालयाचे हेडक्वार्टर व औद्योगिक न्यायालय नागपूर वर्धा येथे सुरक्षा रक्षक पुरवण्यात येणार आहेत मित्रांनो. तर हे सुरक्षा रक्षक मंडळासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. पण मित्रांनो, तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत राहतो, जी संघटना सुरक्षा रक्षकाच्या हितासाठी लढत असेल त्या संघटनेला फुल सपोर्ट करा. आणि आपला सपोर्ट होता. काल आमचं गणेश भुसे सर आहेत, त्यांच्याशी मी फोनवर बोललो की सर, तुमचं परिपत्रक वाचलं, खूप आनंद झाला आणि तुम्ही जो पाठपुरावा केला त्या पाठपुराव्याला यश आलं आणि आज तिथं आपले सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक घेणार आहेत असं परिपत्रक मध्ये उल्लेख केलेला आहे मित्रांनो. जर सपोज भरती झाल्यानंतर जर काही गोंधळ झाला तर हे परिपत्रक किंवा माणुसकी सुरक्षा रक्षक सेना नागपूर, गणेश भुसे सर आहेत, बाकी त्यांची जी टीम आहे ती फॉलोअप घेणारच आहे आणि पाठपुरावा करणारच आहे मित्रांनो. तर चला बोललो, एक आनंदाची बातमी आहे आपल्या नवीन जे उमेदवार आहेत ज्यांनी फॉर्म भरलेले आहे नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारासाठी, त्यांच्यासाठी हे आनंदाचीच बातमी आहे. आणि विशेष करून न्यायालयाचे जे आस्थापन होते ते आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाच्या अंतर्गत आलेले आहे मित्रांनो. पण नागपूरसाठी जे फक्त आहे, बाकीच्या जिल्ह्यांमध्ये पण आलं होतं, पण कोणत्याच संघटनेने काही पाठपुरावा वगैरे केला नाहीये. पण या संघटनेने पाठपुरावा केला आणि आज तिथं आपले सुरक्षा रक्षक मंडळाच्या अंतर्गत हे न्यायालय, विधी, औद्योगिक न्यायालय या आस्थापना आपल्या अंडरमध्ये आलेल्या आहे. तिथं आपले सुरक्षा रक्षक पुरवणार आहेत मित्रांनो. तर लवकरच भरती होईल. त्याचं जसं ग्राउंडची जशी तारीख येईल तसं समजणार आहे, त्याच्यावर आपण छोटासा व्हिडिओ बनवणार आहेत मित्रांनो. बघा, संघटनेची ताकद मी फेसबुक पोस्ट केलेली आहे, ते तुम्ही वाचून घ्या, तिथं डिटेल्स सर्व दिलेलं आहे आपण. तर संघटनेची ताकद अशी असते मित्रांनो, जोपर्यंत आपण पत्रव्यवहार करत नाही, पाठपुरावा करत नाही, तोपर्यंत आपल्याला यश भेटणार नाही. तसंच पगाराच्या बाबतीत पण आपल्याला सेम असंच करायचंय प्रत्येक मंडळांमध्ये, त्याच्याशिवाय आपला पगारवाढ होणार नाही मित्रांनो. म्हणून मी व्हिडिओ बनवला आणि खरंच खूप खूप धन्यवाद गणेश भुसे सर असतील, त्याच्यानंतर त्यांची टीम असेल, माणुसकी सुरक्षा रक्षक सेना नागपूर, त्यांचं खूप खूप मी अभिनंदन करतो की तुमच्यामुळे आज न्यायालयाच्या आस्थापन आपल्या अंडरमध्ये भेटलं. आणि जे नवीन सुरक्षा रक्षक आहेत, जे वेटिंगवर आहेत असतील, त्यांना नक्कीच लाभ होणार आहे आणि त्या संधीचा फायदा घ्या मित्रांनो. तुमचं सिलेक्शन बी झालं, नवीन उमेदवारांसाठी तुमचं सिलेक्शन बी झालं तरी तुमच्यासाठी आनंदाची बातमी ही. आणि तिथं जिथं तुम्हाला पाठवलं, न्यायालय असो किंवा औद्योगिक न्यायालय असो, कुठं बी असो, हेडक्वार्टर असो, तिथं ड्युटी घ्या आणि व्यवस्थित ड्युटी पार पाडा. बस मी माझे 2 शब्द संपवतो. अजून आपण नेक्स्ट व्हिडिओ आणणार आहेत, त्याच्यात पण आपण अजून वेगळा टॉपिक घेणार आहेत मित्रांनो. तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल
तर लवकरात लवकर करून घ्या आणि आपण नवीन नवीन असे व्हिडिओ घेऊन येतो. आणि विशेष करून मित्रांनो कमेंट करा तुम्हाला ही बातमी कशी आवडली, आणि आपण त्याचं परिपत्रक जे आहे ते स्क्रीनवर पाठवणार आहे ते तुम्ही वाचू शकता. कालच आलेलं आहे ते परिपत्रक. आणि शेअर करा व्हिडिओ. जे नवीन उमेदवारांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. तर मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.